नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आज खूप दिवसानंतरनं आपण डेली व्लॉगमध्ये भेटतोय, कारण इतक्या दिवस झालं मी ट्रिक्स आणि टिप्सचे, किचन टिप्सचे किंवा वेस्टपासून बेस्ट कसं बनवायचं याच्यावर व्हिडिओ बनवत होते। तर कोणतरी आलं असं वाटलं बाहेर, तर मस्तपैकी क्रिसमसची लाईट बघा आमची किती छान चमकते, कारण खूप सारं काम होतं मला, तर अशा प्रकारे लाईटिंग सोडलेली आहे आणि क्रिसमस ट्री वगैरे मस्त सजवलं आम्ही क्रिसमससाठी। आणि आता इकडे करते मी आजचा स्वयंपाक। तर इकडे मी केलेली आहे करडीची भाजी, तर कढीची भाजी आणि इकडं आपली डाळ, टमाटे घातलेले आहेत मी, टमाटे मस्त शिजत आहेत आणि बस रोजचे कामं चालू झालेले आहेत, भांडे वगैरे घासायचे पडलेले आहेत। आणि सोहमला स्कूलला आता क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत आणि त्याचे एक वीकेंड चालू आहेत, है ना? तर खूप दिवसानंतर आपण डेली व्लॉगमध्ये भेटतोय। माझे भरपूर असे कामं पेंडिंग होती आणि क्रिसमस असल्यामुळे घरी खूप जण जेवण, नाश्ता वगैरे खूप काय होत होतं, म्हणून मी आधी मस्त व्लॉग बनवून ठेवले होते जे तुम्ही आता पाहताय ते। आणि आणखीन एक गोष्ट महत्त्वाची की तुमच्या सपोर्टमुळे माझे 21K व्ह्यूज कंप्लीट झालेले आहेत माझ्या एका व्हिडिओवर। तो व्लॉग आहे, मला वाटतं टॉयलेट क्लिनिंगचा व्लॉग आहे, 21K त्याच्यावर कंप्लीट झालेले आहे। तर असं सपोर्ट करत राहा आणि माझे व्लॉग बघत राहा। तर असे छान छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी आणखी येणार आहे। पण आज मी म्हणलं चला तुमच्यावर फेस टू फेस बोलूया, कारण खूप दिवस झालं मी डेली रुटीन बनवलेलंच नाही। तर सोहम इकडं व्हिडिओ बघतोय म्हणून थोडा आवाज येत असेल। क्रिसमसचं डेकोरेशन सगळं उतरवलेलं आहे मी, फक्त लाइटिंग ठेवलेली आहे, असं पॅक करून ठेवलेलं आहे। आणि इकडं आज सगळं आवरावर केली आहे मी, तरी बघा सोहमनं अजून घाण केलेलं आहे। सोहम वाटी उचलती, वाटी ती खाल्लेली वाटी उचल आणि उशी जिथं होती तिथं ठेवून दे, ती पिलो ठेव आणि ती वाटी उचल आणि ते टॉप इकडे टाकून दे, ग्लास उचल, काय रे घाणेरड्या सवयी, ते टॉप उचल, तिकडे टाक, तिकडे टाक, तिकडे टाक आणि ती ग्लास उचल, ग्लास ग्लास हे मुलांचं असं असतं मोबाईल बघताना। ऐ काय हसतो? तर सकाळी फळं वगैरे घेतलेली मी आणि आता इकडे भाजी शिजतीये मस्त। आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 8, मला अजून चपात्या वगैरे पण करायच्या आहेत, तर चला आपण चपात्या करून घेऊया। तर इकडं भाजीला आणि डाळीला मीठ टाकायचं विसरलेलं, भाजीत घालून घेतले आणि डाळीला मीठ टाकलं, एकदा मिक्स केले। तर हे आहे माझं संध्याकाळचं डेली रुटीन आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। जेवढं संध्याकाळी काम असतं तेवढं जेवढं सकाळी काम असतं तेवढं संध्याकाळी काम नसतं। तर वट्टा आधी स्वच्छ क्लीन करून घेतला मी आणि हे सकाळी थोडं पोळ्यांचं पीठ जास्त मळलं होतं मी की रात्री गरम गरम पोळ्या करून देता येतील सगळ्यांना, म्हणजे चपात्या करून देता येतील म्हणून। तर मग गरम गरम चपात्या करायला घेतलेल्या आहे आणि आता थंडीचे दिवस चालू असल्यामुळे मी चपात्यांना सहसा तुपाऐवजी तूप लावतीये, तेलाऐवजी तूप लावतीये, कारण माझा मुलगा असं पण तूप खात नाही, त्याला असं कोणत्या कोणत्या पदार्थांमध्ये मिक्स करून द्यावं लागतं। आणि इकडं थोडीशी डाळ उतू गेली ती माझी, लगेच झाकून ठेवली डाळ मी, कारण लगेच मला यांना सगळ्यांना जेवायला वाढायचं होतं, कारण चपात्या माझ्या राहिल्या होत्या। फटाफटा चपात्या करून घेतल्या आणि थंडी वाढते, पण किचनमध्ये आले की थंडी वाजत नाही आहे मला, कारण जरा गॅसजवळ असल्यामुळे उष्णता गरम वाटतं जरा। तर फटाफटा चपात्या करायला घेतलेल्या आणि बघा स्वयंपाक झाल्याच्या नंतरनं वट्ट्याची हालत आणि किचनची हालत किती बेकार होते। स्वयंपाकापेक्षा आवरण्यातच जास्त वेळ जातो माणसाचा। तर आवरायला घेतलं, लागली ताटं वाढून दिली ती, जेवत होते, गरम गरम ताटं त्यांना वाढून दिली ती। मी म्हणलं मी आधी सगळं क्लीन करून घेते आणि मग जेवायला बसेल,
कारण तसंच जर बसलं तर अर्धं माझं लक्ष किचनमध्ये असतं. आय थिंक सगळ्या गृहिणीचं तसंच असतं की जोपर्यंत किचन क्लीन होत नाही तोपर्यंत जेवण पण घशाच्या खाली जात नाही. आणि माझं पण तसंच आहे. त्यांना इकडे बोलत बोलत मी साफ करून घेत होती. सोम आणि सोमचे पप्पा आणि बाकीची सगळी मंडळी जेवायला बसले होते. तर व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे मी. आणि रात्रीच्याला मी काय सर्फ वगैरे घालून साफ करत नाही वटा, कारण सकाळीच करून घेतलेलं असतं. फक्त रात्री एकदा असं व्यवस्थित पाण्याने क्लीन करून घेते. आणि इकडं भात लावायचा बाकी होता. मी फटक करून कुकर धुवून ठेवलं आणि लगेच भात लावायचा होता मला, कारण ह्यांचं अर्धं जेवण असतोपर्यंत इकडं भाताच्या शिट्ट्या सरसर झाल्या असते म्हणून ठेवलं, तर गरम गरम वाढता येते म्हणून. तर अशा प्रकारे माझं हे रात्रीचं डेली रुटीन आहे. आणि सर्व चपात्या मी व्यवस्थित लावल्या नव्हत्या. नाही लावल्या तर चपात्या सुकायला लागतात, म्हणून चपात्या व्यवस्थित लावून झाकून ठेवले. यांचे जेवणे होत होते तोपर्यंत मी जाऊन फ्रेश होऊन आली. आणि माझं स्किनचं रोज जे मी रुटीन करते ते करून घेतलं. मॉइश्चरायझर लावते आणि थोडंसं थंडी. आणि हे बघा, असं नाही व्हिडिओ बनवणं, कॅमेरा 3दा माझा आरशावरचा पडत होता. चिकटपट्टीनं चिटकून अक्षरशः मला व्हिडिओ घ्यावं लागतात आरशाच्या समोरचे, तर सारखं पडत होता. आणि थंडी असल्यामुळे मॉइश्चरायझर मी भरपूर प्रमाणात लावते. आणि तसंच मी ग्रिसलिनचा वापर करते ओठांसाठी. आणि उरलेलं थोडंसं ग्रिसलिन, परत कॅमेरा पडलेला माझा, आणि उरलेलं थोडंसं ग्रिसलिन मी राहिलेलं चेहऱ्यावरती अप्लाय करते, कारण थंडीमुळं ओठ ते खूप फुटत आहेत. चला बाय, नवीन व्हिडिओ